बघा, आपल्यासमोर एक सुंदर संधी आलेली आहे स्वामी समर्थांना प्रसन्न करण्यासाठी. त्यांच्या चरणी एक निस्वार्थ सेवा अर्पण करण्याची संधी. गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त एक फूल व्हायचा दिवस नाही, तर ती एक संकल्पनाची सुरुवात आहे. आणि त्या संकल्पनासाठी तयारी आपण आजपासूनच सुरू करणार आहोत, अगदी मनापासून. आजपासून म्हणजे तुमच्या मनात विचार आला की आता गुरुपौर्णिमा येते, तर मग 21 दिवसाचं पारायण करावं. पण बऱ्याच जणांना पूर्ण माहिती नाही आहे गुरुपौर्णिमा कशी करावी, नियम कुठले पाळावेत, कुठल्या मंत्राचा जप करावा आणि आचरण कसं ठेवावं, ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेल्या आहे. बऱ्याच ताईंचे कमेंट आलेले की ताई तुम्ही सांगा की 21 दिवसाचं पारायण कशा पद्धतीने करावं, काय नियम आहेत आणि कधीपासून सुरुवात करायची, ह्या सर्व गोष्टी. तर त्याचं उत्तर असं आहे की गुरुपौर्णिमेचा जो पारायण आहे 21 दिवसाचा, तो 20 जूनपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे ते 10 जुलैपर्यंत, म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत. आपण आपलं पूर्ण जीवन शुद्ध करण्याचा एक प्रयत्न करायचा आहे, सेवा साधना समर्पण यामधून. आणि मग सकाळची सुरुवात कशी करायची, तर सकाळी उठल्यानंतर आधी मनात एकच मंत्र उमटू द्यायचा, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वतःच्या घराची देवघराची सफाई करा प्रेमाने, ज्या भावनेने आई देवघर साफ करते आवरते तशी भावना ठेवून. त्यांच्या स्वामींच्या मूर्तीवरून हात फिरवा, स्वच्छ पाण्याने शिंपडा आणि समोर एक दिवा लावा. आरती जप आणि साधना कशी करायची, दिवा लावल्यानंतर शांतीनं बसून एक छोटी आरती म्हणा. स्वामीच्या स्तोत्रात जरा वेळ घालवा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे शब्द मनात इतक्या श्रद्धेने साठवा की त्यातच जीवनाचा गाभा गवसावा. त्यांच्या पुढे बसून 10 मिनिटं डोळे बंद करा. काही विचार येतील, येऊ द्या, काही हरकत नाही. स्वामींचं नाव घेत राहा, फक्त त्यांच्यासोबत राहा. दररोज ठराविक वेळी फक्त 10 मिनिटं का होईना त्यांच्यासमोर बसून ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा. जप करताना मन दुसरीकडे जात असेल तरी हात थांबवू नका. मन परत आणा, स्वामी परत आणतील. ते बघत असतात कोण रोज त्यांचं नाव घेतं, कोण वेळ देतो, कोण श्रद्धेने सेवा करतो, हे ते सर्व पाहत राहतात. त्यामुळे तुम्ही फक्त श्रद्धेने जप करा स्वामींचं, मग काही दिवसात सवय होऊन जाईल. सेवा म्हणजे केवळ देवासमोर फूल वाहणं नव्हे, सेवा म्हणजे मनाला शिस्त लावणं, घरातील कुठलीही एक जबाबदारी प्रेमानं न बोलता स्वच्छ मनानं पार पाडणं, ही सुद्धा सेवा आहे. कोणावर राग आला असेल तरी संयम ठेवला, ही सेवा आहे. कुणाचं तरी चुकीचं बोलणं झालं असेल तरी आपण शांत राहिलो, ही पण एक सेवा आहे. स्वतःला दोष दाखवून स्वभाव सुधारला, ही पण एक उच्चतम सेवा आहे. संध्याकाळी सूर्य मावळताना घरात एक दिवा लावा. स्वामींची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा. घरात शांतता ठेवा, आरती म्हणा. घरातील मुलांना, बायकांना, सर्वांना त्या आरतीमध्ये सामील करा. स्वामींचं घरात असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचा आशीर्वाद टिकवायचाच. इतर भक्तांना सांगायचं ते कसं, आपण काही मोठं करतोय असं समजून नाही, पण ही एक अनुभूती इतकी सुंदर असते की ती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवावी वाटते. कोणाला तरी सांगितलं चल आपण 21 दिवस सेवा करू, एवढंच खूप आहे. स्वामी कार्य आपल्यामार्फत चालू ठेवणं ही एक सुंदर सेवा आहे. या 21 दिवसात आपण नक्की काय नको ते खाणं, काय नको ते बोलणं, काय नको ते बघणं, हे सर्व प्रयत्न टाळायला सुरू करायचं आहे. जमलं नाही तरी पुन्हा प्रयत्न करायचा. स्वामीच्या नावानं मन शरीर वागणं सगळं स्वच्छ करायचं. शेवटच्या दिवशी गुरुपौर्णिमेला म्हणजेच 10 जुलैला हा केवळ उत्सवाचा दिवस नाही आहे, तर हा दिवस त्या 21 दिवसाच्या सेवेला स्वामीच्या चरणी समर्पित करण्याचा दिवस आहे. त्या दिवशी घरात फूल असो, सुवास असो, पण त्याहून महत्त्वाचं मनात भक्ती असो, सेवा असो, समर्पण असो. त्यानंतर आयुष्यभरासाठी ही 21 दिवसांची साधना आपल्याला एक वेगळं वळण देऊन जाईल. स्वामी म्हणतात, तू काय दिलंस ह्याचा हिशोब नकोय मला, पण तू किती निस्वार्थपणाने दिलंस ते मला जाणून घ्यायचं आहे. चला तर मग एकत्र सुरू करूया. 20 तारखेपासून 21 दिवस फक्त सेवा, फक्त समर्पण आणि गुरुपौर्णिमेला प्रेमाने नतमस्तक होऊन स्वामींना अर्पण करूया ही संपूर्ण भक्ती. फक्त एकच गोष्ट करायची सर्वात मोठी, ती अशी की पारायण करताना जो आपण संकल्प करतो किंवा जे काही आपण स्वामींकडे मागतो
तर ते पूर्ण विश्वासाने असलं पाहिजे. म्हणजे स्वामी तुम्हाला त्यातून काही देतील किंवा नाही देतील. काही सेवेचं फळ काही असो, पण त्यांच्यावर तुमचा विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी योग्य असते आणि ते जे काही देतात ते योग्य वेळेला देतात. यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की फळ काही पण असो, तुमचा विश्वास मात्र स्वामींवर आढळ असला पाहिजे आणि सेवासुद्धा निस्वार्थ असली पाहिजे. फक्त त्यांचं ध्यान, त्यांचं नामस्मरण या भावनेने जर तुम्ही केलात तर तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थांचे विचार, प्रेरणा, संदेश, अनुभव दररोज घेऊन येत असतो. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.